प्रदेश में नगर निकाय चुनावों की घोषणा के साथ ही सियासत गर्मा गई है। कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने महायुति पर बड़ा आरोप लगाते हुए कहा कि सत्ता में रहते हुए अजीत पवार का इस्तेमाल केवल कांग्रेस के सेक्युलर वोटों को बांटने के लिए किया जा रहा है। उनका दावा है कि बीजेपी और एकनाथ शिंदे की शिवसेना मिलकर चुनाव लड़ेगी, जबकि अजीत पवार की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को स्वतंत्र चुनाव लड़वाकर वोटों का बंटवारा करना ही महायुति की असली रणनीति है। वडेट्टीवार ने ओबीसी आरक्षण के मुद्दे पर भी सरकार को घेरा। उन्हें सवाल उठाया कि जब सरकार 27% ओबीसी आरक्षण देने का दावा कर रही थी, तो अब नगर निकाय चुनाव घोषित होने के बाद ओबीसी सीटों पर चुनाव रद्द क्यों किए जा रहे हैं? अगर ओबीसी समाज का प्रतिनिधित्व कम होता है तो इसकी जिम्मेदारी कौन लेगा? उन्होंने कहा कि चुनाव होते हुए भी ओबीसी आरक्षण पर अनिश्चितता की तलवार लटकी हुई है, जो गंभीर चिंता का विषय है। इसके साथ ही वडेट्टीवार ने ब्रह्मपुरी के किसान शिवदास कुडे के दर्दनाक मामले का जिक्र किया, जिसने साहूकार का कर्ज चुकाने के लिए किडनी बेचने की बात कहते हुए पुलिस को पत्र लिखा था। उन्होंने कहा कि मामले की जानकारी मिलते ही किसान की मदद की गई है और दोषियों पर सख्त कार्रवाई की मांग की गई है। वडेट्टीवार ने अपील की है कि आने वाले स्थानीय स्वशासन चुनावों में विपक्षी दलों के बीच विभाजन न हो, ताकि लोकतंत्र और आम जनता के हितों की रक्षा की जा सके। राजकारणाच्या पेक्षा त्यामध्ये त्यांचं अंडरस्टँडिंग असं आहे की अजित पवारांना बाजूला ठेवून सेक्युलर मतांचं विभाजन करता येईल आणि काँग्रेसला नुकसान पोहोचवता येईल, यामागची स्ट्रॅटेजी आहे। आणि मी काल पण बोलताना म्हणालो की असं आहे की एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत आहे, रोज मांडीला मांडी घालून बसून सत्तेचे मजा मारतात, आणि दुसरीकडे हिंदुत्वाच्या भरोश्यावर म्हणून शिवसेनेशी एकनाथ शिंदेशी अलायन्स करायचं आणि दुसऱ्या अलायन्स पार्टनरला मात्र बाजूला करायचं आणि त्यांना सेक्युलर फेस म्हणून त्यांनी वेगळी निवडणूक लढायची आणि काँग्रेसच्या मतांना छेद द्यायचा, हे सगळं प्लॅनिंग आहे। परंतु महाराष्ट्रातील जनता हे सगळं महाराष्ट्र जनतेला ज्ञात आहे, तो यावर योग्य निर्णय करतील। राज्यभर मला प्रश्न असा येतो की या निवडणुका घोषित झाल्या, ओबीसीच्या 27% आरक्षणाचं काय? जे आता सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका नगर परिषदेच्या निवडणुकाच्या संदर्भात घेतलेला निर्णय आणि दिलेले निर्देश, यानंतर या निवडणुका जर आता सर्व होत आहेत, या कॉर्पोरेशन मध्ये उद्या चालून 2021 मध्ये ज्या 350 पावणे 400 जागांना पुन्हा निवडणूक घ्यावी लागली रिकाम्या करून, उद्या ही पाळी आमच्या सगळ्या ओबीसी बांधवांना आणणार का सरकार? त्या संदर्भातला का खुलासा करत नाही? त्या संदर्भात सरकारची भूमिका काय आहे? 27% ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात तो का कमी होत आहे? तर त्यामध्ये मग छाती किंवा ऊर बळवून घेणारे 27% आरक्षण देता म्हणून आज हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। आणि या सगळ्या जागा उद्या भविष्यात टांगती तलवार या सगळ्या जागावर असणार आहे, ओबीसीच्या हक्कांच्या जागावर। त्याचं उत्तर तरी दिलं पाहिजे ना या निवडणुका होत असताना, की नाही तर तुम्ही सोडून देणार आणि डबल खर्च करायला लावणार, जागा रिक्त करणार आणि ओबीसीच्या जागावर वळवंड्या फिरवणार। काय चाललंय सर? मुंबईमध्ये काँग्रेसची काय भूमिका आहे? एकनाथ चलोरे अजूनही आहे की काही चर्चा नाही? आता आम्ही काँग्रेसच्या सगळ्या नेत्याबरोबर आज उद्यामध्ये आम्ही बसणार आहोत आणि त्यांची भूमिका काही नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले। आमच्या मुंबईच्या अध्यक्षा वर्षाताईंनी मांडली, असलमनी मांडलेली आहे, अनेक नेत्यांनी, भाई जगतापने पण त्यांच्या भूमिका मांडली। आम्ही सगळ्यांच्या भूमिकेनंतर एकदा शेवट आपल्याला चर्चा करावी आणि त्या सगळ्यांच्या भूमिकेशी जर त्यांचं एकमत होत असेल आहे त्या भूमिकेशी, माना पालाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला, खरेदीला वरसी धीने उत्साह नवा आणला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला।
बस बरं का परिस्थिती आहे तर शक्य आहे.